हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा आंबोळकर माझ्या सायश्री व्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आता आम्ही निघालोय बाहेर, मुंबादेवी दर्शनाला निघालोय। आम्ही दोघीच निघालोय, तर शाव गेले शाळेमध्ये, तोपर्यंत येईन मी 6 वाजेपर्यंत। तर चला, तर तुम्हाला दर्शन घडवते। चला जाऊया, चला ट्रेनने जायचंय, चला। Local arrived on platform number 2 is 2 hours 51 minutes 12 past Mumbai or Mumbai तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय मस्जिद स्टेशनला। तर स्टेशन आपलं आलंय मस्जिद, आणि आता उतरते आणि बाहेर पडते। बाहेर पडल्या लगेच पूर्ण ड्रायफ्रूटची दुकाने आहेत, तिथून पूर्ण असं मार्केटच आहे ड्रायफ्रूटचं। काजू, बदाम, मनुके वगैरे सर्व, आणि गरम मसाले पण तिथे होलसेल भावामध्ये भेटतात। बिस्किट, खारी वगैरे भरपूर असं। आणि आता पूजेची दुकानं चालू झाली आहेत। आता आपल्याला जायचंय मंदिरामध्ये, खूप चालावं लागतं, तिथून बरंचसं चालावं लागतं। सरळच चालत जायचंय, उतरल्याबरोबर डायरेक्ट सरळ चालत जायचंय। आणि आता ही पूजेची दुकान आहेत। जर कोणाला काय घ्यायचं असेल, ओटीचं सामान वगैरे किंवा मूर्त्या वगैरे, हळदी कुंकू बोला किंवा अजून काय पूजेचे सामान असतात, इतर सामान काय पण आपण घेऊ शकतो इथून। आणि आतमध्ये पण गेल्यानंतर, एंट्री केल्यानंतर आहे मंदिरामध्ये। सो ऊन पण भरपूर आहे, आणि इथे टॅक्सी वगैरे तर काय दिसली नाही मला, त्याच्यामुळे मी चालतच चालले। भरपूर अशी पूजेच्या दुकानाची रांग आहे तिथे। आणि आता आपण पोहोचलोय मुंबादेवी मंदिरामध्ये। सो चला आता एंट्री करूया। आणि एंट्री केली आहे, आणि हे आपलं मंदिर। आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही, फोटो काढायचे नाही, कसलेही फोटो काढायचे नाही, आजूबाजूचे पण फोटो काढायचे नाही, फक्त आपण स्वतःचे मंदिरापुढे फोटो काढू शकतो। तर हे बघा, आतमध्ये पण पूर्ण देवीच्या ओटीचं सामानाचं दुकान आहे। ओटी किंवा अजून हार म्हणा, कोणाला काय काय घ्यायचं असेल ते, चुनरी वगैरे जे देवीला वाहतात ते सगळं तिथे भेटतं। आणि हे आपलं एकदम असं जुन्यातलं मंदिर आहे, आणि याच देवीच्या नावावरून मुंबई शहराला मुंबई हे नाव पडलेलं आहे, मुंबादेवीच्या नावावरून। सो आता आले आहे बाहेर आणि गेले भुलेश्वर मार्केटला। तर हे बघा आपलं भुलेश्वर मार्केट, मस्जिद मार्केट, फुलेश्वर मार्केट, सर्व सामान मिळतं इथे होलसेल भावामध्ये। तर बघू शकता तुम्ही। आणि काचीचं ग्लास वगैरे छान छान होती, छोटी छोटी। पाणी पिण्यासाठी मस्त छोट्या छोट्या बाटल्या होत्या इथे, छान अशा। ड्रिंक वगैरे करायचे ग्लास आहेत, चहा पियाचे वेगळे आहेत, सरबताचे वेगळे आहेत, मग वेगळे आहेत छोटे। आता पुढे जाऊया आपण, आणि इथे मस्तपैकी बांगड्यांचं दुकान होतं, भरपूर अशा बांगड्या, छान छान मस्त कंगन, छान अशा म्हणजे कवडीने सजवलेले होते ते कंगन, इतके मस्त। रुमाल, बॅगचे दुकान, किती भरपूर सारे, म्हणजे एकच प्रकारचं बॅगा किती साऱ्या दुकानामध्ये सेम। ह्या बॅगा सगळ्या 100 रुपयापासून होत्या, कुठली पण घ्या 100 रुपयाला। आणि हा माझ्या बाबूचा हात येतोय मध्ये मध्ये, तिला उचलून घेतले। गर्दी खूप असते इथे, खूपच गर्दी असते। सो मला ही बॅग आवडली होती एक, पण त्यामध्ये दुसरा कलर होता, ब्लॅकच कलर। मला पिंक कलर हवा होता, विचारलं तर नाही बोलले ते कलर नाही, तर मला खूप आवडली होती ही बॅग। ती पण 100 रुपयाला। आणि मस्तपैकी टोपली, आपण फ्रुट्स वगैरे ठेवतो त्या टोपल्या, किंवा हळदी कुंकवासाठी वगैरे द्यायला, छान मस्तपैकी। आणि हे दुसरं दुकान बॅगचं, सेम बॅग आहे दुसऱ्या दुकानात। आणि कपालचं दुकान आहे, छान पॉट वगैरे आहे, जसे क्रॉकरीचं सामान। इथे पण बांगड्या इतक्या सुंदर सुंदर होत्या, सजवलेल्या, कवडीने सजवल्या होत्या त्या कवड्यांनी, खूप मस्त अशा। जास्त करून बांगड्यांचेच दुकान होते, हे पण बांगड्यांचं दुकान आहे। आणि सेम बांगड्या, सेम सामान दुसऱ्या दुकानामध्ये।
सो हे लटकनचे तर एवढे दुकान आहेत, खूप दुकान आहेत इथे लटकन इतके सुंदर. आणि पर्स आहे, इतके सुंदर सुंदर पर्स होते छोट्या मुलांच्या वगैरे, खूप सुंदर पर्स. हे आपण 100 रुपयाचंच, कुठली पण हे 100 रुपये. आणि हे लटकन आहे साड्यांना लावायचं, ब्लाऊजला लावायचं लटकन एक मस्त भारी भारी एकदम भारी भेटतं. आणि आता मार्गशीर्ष महिना येतोय तर देवीचं पण सामान दिसलं मला ते एका दुकानामध्ये, मस्त छान छान देवीचे मुखवटे वगैरे किंवा देवीचे दागिने खूप सुंदर सुंदर होते. आणि हे शूज कुठले पण 150 रुपयाचे होते, छान छान. चप्पल पण आहेत, शूज पण आहेत. आणि पुढे गेल्यानंतर बाटल्यांचे दुकान भरपूर, पाण्याची बॉटल्स भरपूर दुकानं बाटल्यांची. खायचं पण सामान भरपूर, भेल, नारळ पाणी, मोठ्या पिशव्यांचं दुकान. सेम तेच दुकान पुढे, त्याच पिशव्या सगळ्या दुकानामध्ये सेम. मोबाईल कव्हरचे दुकान, होलसेल ते पण, चम्मच, कटलरी सामान आपलं ते पण सर्व. आणि हे बेल्टचं दुकान होतं, लेडीज बेल्टचं पण मस्त भारी भारी बेल्ट होते त्या दुकानामध्ये. बस एकदम स्वस्त दरात भेटतात इथे. जेंट्स चप्पल, स्कूल बॅग, टिफिन बॉटल, स्कूल बॉटल, खाण्याचे पण भरपूर दुकान आहेत. पाणीपुरी, हॉटेल्स पण आहेत. कुठलं टेन्शन नाही, शॉपिंग करायची आणि खायला जायचं. पाणीपुरीचं दुकान होतं इथे. आणि छानसं छोट्या मुलांच्या पर्स, मोठ्या मुलांच्या पर्स, मुलांचे वॉलेट, लेडीजचे पर्स, हँडबॅग, टोट बॅग, स्लिंग बॅग, सगळ्या प्रकारच्या बॅग छान छान. पण ह्या रेटनुसार होत्या 1100, 500, 700, 800 नुसार. पोटली बॅग सुंदर सुंदर अशा आणि ब्रँडेड होत्या एकदम. आणि हे मुलींचे बेल्ट आणि छोट्या मुलांचे चप्पल पण आहेत बाजूलाच, ते पण सुंदर सुंदर आहेत. हे बघा खूप सुंदर सुंदर अशा चप्पल आहेत, छोट्या मुलांसाठी भेटतात इथे. कधी वेळ भेटला तर जावा तुम्ही पण. छोट्या मुलांचे हेअर बेल्ट, हेअर क्लिप, हेअर बँड, छान छान असे. सॉक्स, आता थंडीचं जास्त करून सामान आहे. सॉक्स, स्वेटर, भरपूर दुकान आहे सॉक्स आणि स्वेटरचे. हे बघा सॉक्सचं परत दुकान, स्वेटरचं दुकान, परत सॉक्सचं दुकान. हे बघत होते पण साऊसाठी मला भेटले नाही स्कूलसाठी. त्यांच्याकडे जास्त करून जेंट्सचेच होते. मोबाईल कवर्स, मोबाईल लाईटचे सर्व सामान तिथे भेटेल. एअरफोन, जेंट्स कपडे पण भरपूर आहेत. पॅन्ट, शर्ट होलसेल दरामध्ये एकदम आणि स्वस्त आहेत दरामध्ये. जॅकेट्स, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, शर्ट, भरपूर दुकानं. एक झाल्यानंतर दुसरा, दुसरा झाल्यानंतर तिसरा, बाजूबाजूलाच असे आहेत लागून. मस्तपैकी जर्किन आहे. आणि हॅट्स पण आहेत छोट्या मुलांच्या, मोठ्या माणसांच्या. गोल्ड टी शर्ट, खूपच गर्दी असते इथे, खूप म्हणजे खूप गर्दी. जेंट्स बूट, जेंट्स वॉच, एक भिंतीवरच्या 1-2 दुकान दिसले मला भिंतीवरच्या घड्याळांचे, खूप सुंदर सुंदरसे. परत एक दुकान दिसलं देवीच्या मुखवट्याचं आणि देवीचे फोटो किंवा नारळाला लावतो आपण ते देवीचं सामान, मस्त गळ्यातले वगैरे खूप सुंदर सुंदर असे दागिने होते इथे. आणि वस्त्र वगैरे खूप सुंदर सुंदर असे देवीचे. तुम्ही बघू शकता किती छान छान छोटे मोठे
छोट्यापासून मोठ्या आकारापर्यंत. आणि देवीचे मुखवटे तर इतक्या सुंदर कलरमध्ये, ब्लॅक कलरमध्ये पण सुंदर सुंदर आले आहेत आता. आणि हे बघा, मी घड्याळाचे बोलले ना भिंतीवरचं, ते हे बघा दुकान खूप सुंदर सुंदर असे घड्याळ होते. गावाला जायच्या बॅग वगैरे, आपले बॅग्स वगैरे खूप स्वस्त छान छान मस्त चांगल्या क्वालिटीच्या. आणि स्वेटरचे दुकान, आता भरपूर स्वेटरचे दुकान आहेत. ड्रायफ्रूट, कुठलं पण म्हणजे आपलं घरी वापरतो ते सामान, किराणा सामान वगैरे होलसेल दरामध्ये भेटतं कुठे पण, कुठल्या पण शॉपमध्ये. आणि परत हे पूजेचे सामान, देवीचे फोटो वगैरे किंवा मूर्त्या वगैरे पण भेटतात तिथे छान छान. पंत्या, समई वगैरे कोणाला घ्यायचं असेल, छोटे तांबे वगैरे जर पितळेचे तांब्याचे कोणाला घ्यायचे असतील तर इथे भेटतात. सर्व सामान भेटतं देवीचं, बघा तुम्ही. सो आता आम्ही निघालोय घरी. तर बाबूचं आवरत आले, झोपेचं टायमिंग. आम्ही आता निघालोय घरी. एक स्वेटरचं दुकान होतं छान छान छोट्या मुलांच्या. इथे पण छान छान स्वेटर होत्या छोट्या मुलांच्या. मला हे आवडलं होतं, पण कलर साईज छोटा होता. दोघींसाठी मला सेम घ्यायचे होते, पण साईज छोटा होता. शाहूसाठी साईज छोटा होता, त्याच्यामुळे नाही घेतला. परत एक दुसरं दुकान स्वेटरचं. बॅग्स, लेडीज बॅग्स, मोबाईल कवर परत सो आता बसले ट्रेनमध्ये आले आणि बाबू झोपली आहे. तर बसले ट्रेनमध्ये आणि जागा पण भेटली. आता निघाले घरी गेल्यानंतर बोलते आता. सो आता पोचलोय घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला माझा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.